हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होता संडे बट मी काही घरी नव्हती. आज मला जायचं होतं आय-बी-टीला. आय-बी-टी म्हणजे काय, हे इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमी आहे, जिथे सगळं काही मेकअप वगैरे घेतलं जातं. सो त्यांच्याकडनं एक फ्री वर्कशॉप होतं मेकअपसाठी. सो मी डिसाईड केलेलं की मी त्याला जाईल. आता जे नाशिकचे असेल त्यांना नक्कीच माहिती असेल आय-बी-टी म्हणजे काय, कारण खूप मोठी ही फॅकल्टी आहे. त्यानंतर मी सकाळी काही वेगळं घातलं होतं, नंतर चेंज केलं. आय डोंट नो, माझं माइंड चेंज झालं. आणि तुम्हाला सांगू का, मला ना मेकअप वगैरे थिंग्समध्ये खूप सारा इंटरेस्ट आहे. पण कुठेतरी मी माझ्या पॅरेंट्ससाठी माझ्या इंटरेस्टला सॅक्रिफाईस करत चाललंय. बट बघू पुढे. मी खूपदा त्यांना बोलते की असं-असं आहे, बट ते कधीच माझं ऐकत नाही. आणि फायनली मग मी तिकडे पोहोचली. तुम्ही बघू शकता असं काही वातावरण होतं. मग ते एक मॉडेलवर आम्हाला मेकअप करून दाखवणार होते, शिकवणार होत्या छोट्या-छोट्या गोष्टी. आणि मी याच्याचसाठी गेली होती कारण मला खूप काही असं शिकायचं होतं. मेकअप वगैरे तर मला येतो, बट कसं असतं ना, आपण जेवढं शिकत गेलो तेवढंच चांगलंच आहे. सो म्हणून मी गेलेली आणि आज संडे होता आणि मलाही काही काम नव्हतं, म्हणजे एवढं काही लोड नव्हता. प्रोजेक्ट वगैरे सर्व काही मी करून आली होती. म्हणून विचार केलेला की मी जाईल. आणि खूप सारं छान असं वाटलेलं मला तिकडे गेल्यावर. तिथे खूप साऱ्या फॅकल्टीज होत्या. खूप सारं असं नॉलेज भेटलेलं, नेल्स, हेअर्स. आता बाकींचं मला माहिती नाही, बट मला तरी इंटरेस्ट फक्त मेकअपमध्ये आहे. तर मी फक्त मेकअपकडे फोकस देत होते आणि त्यांनी मॉडेल बोलवली होती. इतकी सुंदर ती पण दिसत होती आणि त्यांनी लूक पण इतका सुंदर फ्लॉलेस केलेला होता की मी तर फॅन झालेली. आता मी विचार केलेला की मी जर क्लास जॉइन करेल तर ह्यांच्याकडेच करेल. बट आता बघू यार, पहिले पॅरेंट्स तर पटले पाहिजे. त्यानंतर ह्या त्या मॅडम होत्या. तुम्ही बघू शकता किती गोड अशा दिसत होत्या त्या. मी त्यांच्यासोबत फोटो पण घेतलेला आणि फायनली वर्कशॉप संपल्यावर मी घरी यायला निघाले. आता मी घरी न जाता मी आईकडे गेलेली, कारण आईकडे माझं काही काम होतं आणि घरात वातावरण तुम्हाला माहितीच आहे कसं चालू होतं. म्हणून म्हटलं जाऊ दे, मी काही घरी जातच नाही, आईकडे जाते. सो आईकडे जाताना मी बुक्स वगैरे घेऊन गेली होती, कारण मला जर्नल लिहायचं होतं. साइड बाय साइड माझं जे काही राहिलं होतं मागे जेव्हा मी अब्सेंट होती ते पण मी कव्हर करत होते. माझा वर्कशॉप नंतर घरी जायचाच प्लॅन होता, बट मध्येच तो चेंज झालेला, कारण मम्मी मला इतकी काही बोलत होती आणि मला ना खूप असा त्रास होतो जेव्हा ना माझी काही चुकी नसताना मला जर कोणी बोलत असेल. तर म्हणून मग मी ना काय करते, सायलेंट ट्रीटमेंट घेते, की म्हणजे मला काही बोलायचंच नाही, मग तुम्ही पण शांत बसा, मी पण शांत बसते, बरं असो, हे सर्व तर होतच राहील. अच्छा, तर स्टडी केल्यानंतर आई आणि मी गप्पा मारत होतो. त्यानंतर डिनर वगैरे केलं आणि मग मी घरी यायला निघाले. त्यानंतर मी डिरेक्टली झोपून घेतलं. बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट. डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब.